गुन्हा दाखल होणार आहे. आम्ही तुमच्या कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून थांबलो आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की सकाळपर्यंत गुन्हा दाखल होईल. आता आमच्यावर गुन्हा दाखल करायला तुम्हाला 1 मिनिट सुद्धा वेळ नाहीये. तुम्ही काय म्हणले आम्हाला की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्यांना 15 घंटे तुम्ही त्यांना साधी नोटीस देत नाही. चौकशी हे पहा, जेव्हा एडी रजिस्टर होत असते तेव्हा त्याची चौकशी होते प्रॉपर, असं हे नाही होत. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. म्हणत नाही तुमची अडचण नाही. त्यांना वेळ भेटला की ते तुमच्याशी बोलायला, चर्चा करायला येतील. आम्हाला हौस आहे का? तुम्ही काय म्हणले आम्हाला 10:30ला तुम्ही या. संपला विषय. पीआय साहेब सोबत चर्चा करून तुम्ही हे करा. ही इथली प्रोसेस झाली, पोलिसांची प्रोसेस वेगळी आहे. हे बघा, ह्यांना काही कळत, यांना कळत आमचं पोरं गेलं आणि यांना कुठं दाखल पाहिजे. FIR कॉपी द्या ह्यांना, यांचा जबाब घ्या. तुम्ही म्हणले ना आम्ही सगळं करतो. आता दुबारे साहेब काय, हे लोक गरीब लोक आहेत, ह्यांना आपण कायदा शिकवण्याच्या भानगडी पडू नका. ह्यांना FIR द्या, FIR बद्दल शब्द द्या आणि ह्यांना बी हाऊस नाही इथं मड रोखून धरायची. की अशा दुःखद घटनामध्ये कोण राजकारण करत बसलंय? अभी बीड के सब पूरे डिब्बे को वो अभी सब ये लगे हुए हैं महावितरण हरपली वो गौरस्ती नगर गए ना तो वहाँ तो पूरे डिब्बे खुले. 5 साल का बच्चा था, 5 साल का, बहुत बड़ी बात तो नहीं, 5 साल का था. काय मागणी आहे आपली? बालेपीर भागामध्ये रात्री DPचा शॉक लागून एक 14 वर्षाचा मुलगा मयत झाला. आमची अशी मागणी आहे की रात्री आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर दागावलेला मुलगा आहे, तर याची थोडीशी चौकशी केल्याशिवाय आपल्याला थेट गुन्हा दाखल करणं थोडं अडचणीचं आहे असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यांची विनंती आहे की मी याची व्यवस्थित चौकशी करते म्हणून स्वतः DYSPनी मला शब्द दिलेला आहे. तो मध्ये रोड असं अडवणं हे काय योग्य नाही. थोडं माझी विनंती, आता दुःखद घटना घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये परत अजून आम्ही काही ऍक्शन घेणं हे योग्य होणार नाही. मी त्यांना सांगितलंय की तुम्ही काही थोडं जरा संयमानं घ्या आणि त्यांच्या भावनाही तुम्ही लक्षात घ्या म्हणून. ते स्वतः तुमच्याकडे पहिले येऊन गेले तुम्ही म्हटल्याप्रमाणे. बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे. येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व व्यसनावर उपचार केले जातात. संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे, एकता नगर, जालना रोड, बीड. खबर द्या. खबर दिल्याच्या नंतर आम्ही गुन्हा दाखल करू आणि आम्ही त्यांना सांगितलं जर सकाळपर्यंत हा गुन्हा दाखल झाला नाही तर मग आम्ही रस्ता रोको करू. आज या ठिकाणी 10:30 वाजलेत, अद्याप कुठली कारवाई झालेली नाही. आमची एवढीच मागणी आहे, न्यायिकप्रमाणे आम्ही कायद्याचा सन्मान करणारे नागरिक आहोत. एका पित्याचं 14 वर्षाचं पोरगं या जगातून निघून गेलेलं आहे. त्या DPच्या खाली रक्ताचा झिरा आम्ही बघितला. आमची मागणी अशी आहे की त्या बालेपीरमध्ये आणखीन दुसऱ्या कुठल्या एखाद्या लहान बालकाचा जीव जाऊ नये. ज्या लोंबकळणाऱ्या तारा आहेत, असुरक्षित असणाऱ्या DP आहेत, या सगळ्या दुरुस्त कराव्यात आणि ज्यांच्यामुळे यांचं लेकरू गेलेलं आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आता 10:30 वाजलेत, 11:30 पर्यंत कार्यवाही व्हावी आणि त्याच्यावर FIR व्हावा अशा प्रकारची मागणी आहे. जर असं झालं नाही तर आम्ही न्यायिक पद्धतीने रस्त्यावर बसू एका पित्याच्या लेकरासाठी. या ठिकाणी नगरसेवक साहेब आहेत, सर्व जबाबदार लोक आहेत. आम्ही या न्यायासाठी केवळ या लेकराला न्याय मिळावा म्हणून 11:30 वाजता रस्त्यावर बसू. पोलीस महोदय आणि पोलीस अधीक्षक साहेबांना आमची विनंती आहे की संबंधित न्यायाप्रमाणे, कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर, बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ, बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.